ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव आपल्यासोबत आहेत। तर आज उद्धव ठाकरेंनी विधान भवनामध्ये येऊन या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। या भेटीमागे आता राजकीय खरं तर चर्चा सुरू झालेली आहे, काय वाटतं तुम्हाला? असं आहे की उद्धव साहेबांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर या दोघांची भेट घेतली। दोघांची भेट घेतली ही खुलेआमपणे शेकडो लोकांच्या उपस्थितीमध्ये ती भेट घेतली। याच्यामध्ये कुठलंही राजकीय खलबत जर करायचं असेल तर अशा खुलेआमपणे इतक्या उघडपणे ह्या भेटी घेतल्या जात नाहीत। परंतु आपल्या महाराष्ट्राची एक संस्कृती आहे आणि उद्धव साहेब हे नेहमीच सौम्य आणि सुसंस्कृतपणे वागत आलेले आहेत, याचा अनुभव अनेकांना आहे। आणि म्हणून नवनिर्वाचित मुख्यमंत्री म्हणून एकेकाळचे जुने सहकारी म्हणून त्यांचा त्यांनी बुके देऊन त्या ठिकाणी स्वागत केलं, अभिनंदन केलं, त्यांना शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्राच्या कल्याणाकरता चांगले निर्णय घ्या, आकसानं कमी वागा वगैरे वगैरे वगैरे। त्याच पद्धतीनं विधिमंडळाचं आणि विधानसभेचं पावित्र्य राखलं जावं या उद्देशानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरजींना देखील त्यांनी एक बुके दिला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या। पण सर, या भेटीनंतर आता चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे की शिवसेना आणि भाजप एकत्र येण्याबद्दल, याच्याकडे तुम्ही कसं बघता? असं आहे की मुळामध्ये आपण ह्या चर्चा करतो, ह्या चर्चा चुकीच्या करतो। परवांच्या दिवशी 12 डिसेंबरला माननीय पवार साहेबांना अजितदादा पवार आणि सुनेत्राताई पवार आणि त्यांची काही सहकारी मंडळी भेटली। लगेच आपण राजकीय त्याला चर्चा जी करतो म्हणजे कौटुंबिक भेटीसुद्धा घ्यायच्या नाहीत का? किंवा एकमेकाला राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक उच्च परंपरा म्हणून शुभेच्छा द्यायच्या नाहीत का? असं भेटलं की लगेच राजकीय चर्चा आपण करतो, हे चुकीचं आहे। पण आता भाजप आणि शिवसेनेमध्ये जेवढा वाद आहे, जसं पक्ष फुटलेला आहे, त्याच्यानंतर ही भेट होणं याच्याकडे राजकीय चर्चा होणारच ना? असं आहे की राजकीय विरोध जरूर राहील, परंतु राजकारणाच्या पलीकडं काही संस्कार आहेत, काही उच्च परंपरा आहेत। आणि म्हणून विरोधक जरी असला तरी सुद्धा राज्याचा मुख्यमंत्री म्हणून एकेकाळचा सहकारी म्हणून त्यांना शुभेच्छा देणं याच्यामध्ये चर्चा होण्याचं काहीच कारण नाही। शिवसेना आणि भाजपमध्ये युती होणं शक्यच नाही आता? चला दुसरा प्रश्न की राज्यपालांनी सगळ्याच आमदारांसाठी स्वागत समारंभ ठेवलेला आहे, अनेकांना निमंत्रण गेलेलं आहे, तुम्ही चाललात त्या कार्यक्रमाला? राज्यपाल महोदयांनी आमच्या नवनिर्वाचित आमदारांकरता चहापानाचा कार्यक्रम ठेवला याची पूर्वकल्पनाच आम्हाला नाही। आत्ता 5:30 वाजताच्या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की ज्या वेळेला 7 वाजेपर्यंत सभागृह चालवूया असं विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर म्हणाले। त्यावेळेला मुख्यमंत्री महोदय म्हणाले की 7 वाजेपर्यंत सभागृह कसं चालू ठेवता येईल, आपल्याला राज्यपालांच्याकडे चहापानाला जायचं आहे। तेव्हा आम्ही म्हटलं राज्यपालांनी चहापान फक्त तुमच्याकरता ठेवलंय की आमच्याकरता पण ठेवलंय? तर तेव्हा ते म्हणाले की सर्वांकरता ठेवलंय। तेव्हा मी एक गोष्ट लक्षात आणून दिली की आपल्या सभागृहाची परंपरा आहे की अशा पद्धतीनं राज्यपालांच्याकडे चहापानाला जायचं असेल तर सभागृहामध्ये अध्यक्षांनी किंवा चेअरपर्सननी त्याची घोषणा करावी लागते, माहिती द्यावी लागते। ती माहिती दिलेली नाही। मग त्यांनी सांगितलं की तुमच्या पिजन हॉलमध्ये त्यांचं निमंत्रण ठेवलेलं असेल, आमचा जो पिजन हॉल आहे म्हणून तिथे आम्ही बघितलं। सत्ताधारी पक्षाचे देखील 4 आमदार माझ्याबरोबर होते। आम्ही आमच्या पिजन हॉलमध्ये बघितलं, आम्हाला कुठेही निमंत्रण नव्हतं। पण मग तुम्हाला एकट्यालाच नाहीये की तुम्ही अजून चौकशी केली तर कोणाला नाही? मी सांगितलं ना की माझ्याबरोबर अन्य 4 आमदार होते, त्या चौघांचेही आम्ही पिजन हॉल चेक केले। माझ्याही पिजन हॉलमध्ये निमंत्रण नव्हतं आणि त्या 4ही आमदारांच्या पिजन हॉलमध्ये निमंत्रण नव्हतं। शेवटचा प्रश्न असा की बीड आणि परभणी या 2 घटनेवरून सध्या राजकारण तापलेलं आहे, मुख्यमंत्री याच्यावरती उद्या सभागृहामध्ये बोलणार सुद्धा आहेत, पण एकूणच या घटनेकडे तुम्ही कसं बघता? आणि आता जसं राजकारण झालेलं आहे, असं म्हटलं जातं की बीडमधलं राजकीय जे ते त्यांना समर्थन मिळतं आहे, जे मारेकरी आहेत त्यांना आश्रय मिळतो, राजकीय आश्रय। बीडमधली घटना इतकी भयानक आहे, इतक्या क्रूर पद्धतीनं त्या संतोषना मारलेला आहे। त्या संदर्भातला 101 अन्वयचा प्रस्ताव उद्या सभागृहामध्ये आहे, त्याच्यावर आम्ही प्रखरपणे बोलणार आहोत। आपण पाहत आहोत की खरं तर राज्यपालांनी आज सगळ्याच आमदारांसाठी खरं तर सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे। चहापानासाठी सगळेच आमदार जाणार आहेत, मात्र काही आमदार असे सुद्धा आहेत की ज्यांना या संदर्भातलं खरं तर निरोप मिळालेला नाही आहे आणि त्याच्यामुळे आत्ता याच्यावरून सुद्धा एक मतभेद किंवा एक वेगळी पद्धतीची एक भूमिका राज्यपालांनी घेतली का असा सुद्धा एक शंकेला या ठिकाणी खरं तर वाव मिळत आहे। कॅमेरामन राकेश सह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.